प्यार एक ऐसा जज्बा है जो जिंदगी में खुशियां लेकर आता है, लेकिन यह कैसा प्यार है जो किसी की जान लेकर भी खुशी ढूंढता है। राज्य के यवतमाल से ऐसा ही मामला सामने आया है, जहां पत्नी ने अपनी प्रेमी के साथ मिलकर पति की हत्या कर दी। आज दोनों मुजरिम पुलिस गिरफ्त में हैं। यवतमाल के घाटंजी तालुका के राजूरवाड़ी में एक पत्नी द्वारा अनैतिक संबंध के चलते प्रेमी के साथ मिलकर अपने ही पति की हत्या करने का मामला सामने आया है। मारे गए पति का नाम प्रभाकर मारवाड़ी, जबकि आरोपी पत्नी जयश्री मारवाड़ी है और उसके प्रेमी का नाम सूरज रोहनकर है। जब ये दोनों प्रेम संबंध में थे तो मृत प्रभाकर उनके संबंध में समस्या बना हुआ था। इसीलिए जयश्री और सूरज ने प्रभाकर का गला दबाकर उसकी हत्या कर दी। हत्या के बाद उसके शव को गांव के पास ही एक गड्ढे में फेंक दिया। स्थानीय क्राइम ब्रांच और घाटंजी पुलिस ने जब दोनों से गहनता से पूछताछ की तो दोनों ने प्रभाकर की हत्या करने की बात कबूल कर ली। इस मामले में पुलिस ने दोनों आरोपियों को हिरासत में ले लिया। आगे की जांच जारी है। अशा कंडिशन मध्ये होते की फारशी काही इंजुरी वगैरे त्या बॉडीला कुठे नव्हती, आता थोडाफार क्रॅचेस होत्या। ज्यावेळेस आपल्याला माहिती भेटली आपण स्पॉटवरती गेलो आणि स्पॉटवरती गेल्यानंतर सर्व घटनाक्रम आणि त्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी याचा सर्वांची पाहणी केल्यानंतर आपण कन्फर्म सांगून शकत नव्हतो की हे ॲक्सिडेंटल डेथ आहे का मर्डर आहे। आणि मग त्याचा आपण त्या पुढे शोध घेतला आणि आपल्याला काही नवीन माहिती मिळाली। त्यानंतर मग सुरडकर साहेब असतील, नागरगोजे साहेब असतील, ते डायरेक्ट मयताच्या घरी गेले आणि तिथून मग त्यांना ज्या फॅक्ट डिस्क्लोज झाल्या तो मृत्यू थोडा संशयास्पद वाटला। शेजारी पाजारी गावातील व्यक्ती यांच्याकडनं आपल्याला आणखी ॲडिशनल माहिती भेटली की संबंधित मयत व्यक्तीच्या पत्नीचं हे वर्ध्यामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत अफेअर आहे मागील काही दिवसापासून। आणि मग त्या अँगलवर थोडासा जोर दिल्यानंतर आणि ते मयताचे जे दोन्ही मुलं आहेत, छोटे आहेत जे ते, त्यांच्याकडे थोडंसं चांगली विचारपूस केल्यानंतर आणि सदर जी महिला आहे त्या महिलेला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांनी कबुली दिलेली आहे की तिने आणि तिच्या प्रियकराने मिळून त्याच्या पतीचा खून केलेला आहे। मग त्यानंतर आपण तात्काळ पोलीस स्टेशनचं एक पथक आणि त्यांच्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ हे माननीय पोलीस अधीक्षक यांनी एक टीम पाठवलेली होती, एक वाडवे यांच्या घराखाली। त्या दोन्हीला आपण वर्ध्याला पाठवलं आणि त्यांनी तात्काळ मग वर्ध्यामधून या संबंधित मयत व्यक्तीच्या महिलेचा प्रियकर जो आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे। दोघांनाही आपण ताब्यात घेतलेलं आहे। दोघांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे। आज त्यांना अटक केल्यानंतर उद्या कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येईल। आणि प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की प्रियकर आणि संबंधित महिला यांनी मिळून त्यांच्या पतीचा खून केलेला आहे। कारण आणखी स्पष्ट नाही, त्याला इंट्रोगेशनमध्ये परत पुढे येईल की नेमकं का मारलं, पण प्राथमिक असं वाटतंय की त्यांचा जो त्या मयत जी व्यक्ती होती हा थोडासा दारू पिण्याचा सवयीचा होता आणि मग त्यातून त्या महिलेला थोडासा त्रास वगैरे देणे, शिवीगाळ करणे असा तात्कालीन प्रकार हा काल रात्री झाला होता असं त्या महिलेचं म्हणणं आहे। परंतु ओरिजिनल परिस्थिती जी आहे ही आपल्याला इंट्रोगेशनमधून पुढे येईल। बाकी तपास जो आहे तो PSI नागरगोजे यांच्याकडे आहे, या घटनेचा तपास करत आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली याच्यावर तपास सुरू आहे। आताच आपण पण पाहिलं अप्पर पोलीस यांनी रिटर्न सूचना दिलेल्या आहेत, गुन्ह्यामध्ये लिखित सूचना दिलेली आहे, त्याप्रमाणे याचा तपास पूर्ण करण्यात येईल।